आपण पुढची वनस्पती बघणार आहोत कोरफड. कोरफड म्हणजे आयुर्वेदामध्ये तिला कुमारी, घृतकुमारी असं म्हटलं जातं. आयुर्वेदामध्ये तिच्याबद्दल एक श्लोक आलेला आहे, भेदनी तिक्ता कटुका वृक्ष नेत्र रसायनी. आयुर्वेदानुसार कोरफडीचे अनेक उपयोग आहेत. आपण जर तिला कुमारी का म्हटलेलं आहे, तर कुमारी ह्या वयोगटामध्ये म्हणजे ऍट द एज ऑफ 16 ह्या वयोगटामध्ये जे पाळीच्या तक्रारी असतात, म्हणजे पाळी उशिरा येणं किंवा पाळीमध्ये फ्लो कमी असणं, ह्या तक्रारीमध्ये कुमारीचा जो यूज आहे तर तो खूप चांगल्या रीते करता येतो आपल्याला. तर कुमारी पासून बनवलेलं कुमारी असं असेल किंवा घरच्या घरी आपण गुळ आणि कोरफडचा जर गर नियमितपणे घेतला तर नक्कीच पिरियड्स मध्ये जो फ्लो कमी जातो तर तो वाढण्यास उपयोग होतो. आणि ह्या सोबतच कुमारीचे चक्षुष्य म्हणजे डोळ्यांसाठी हितकर असे सांगितलेले आहे आणि स्किन साठी पण तिचा खूप चांगला उपयोग होतो. त्वचेला जखमा होणं किंवा भाजल्यानंतर पण जर आपण कोरफडीचा गर त्याच्यावर लावला तर जो स्किनचा टोन आहे तर तो चांगला येतो आणि स्किनचा कलर आहे तो नॉर्मलला येण्यास मदत होते. आणि कोरफडीचा गर जर आपण केसांसाठी लावला, केसांच्या मुळांना, तर केसांची चमक ती पण चांगली राहते आणि केसांमध्ये झालेला कोंडा म्हणजे डॅन्ड्रफची समस्या पूर्णपणे कमी होते. ह्यासोबतच जर कोरफड भेदनी कार्य सांगितले म्हणजे ज्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे तर त्याच्यामध्ये पण आपण कोरफडचा गर यूज करू शकतो.